नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत थंडगार असे पेय प्यायला किंवा खायला खूप आवडतात. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा फालुदा ही रेसिपी बनवणार आहोत. खूप छान अगदी झटपट तयार होतो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा फालुदा तयार होतो. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा फालुदा ही रेसिपी बनवणार आहोत. तर हा फालुदा कसा बनवायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर इथे आपण 1 लिटर दूध स्लो गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आता दुधामध्ये आपण जे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे साखरेचा वापर करणार आहोत. तर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. मी गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर म्हशीचं फुल फॅट दूध हवं असेल तर तुम्ही म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता. तर इथे स्लो गॅसवर आपल्याला दूध छान गरम करून घेणार आहोत. म्हणजे अगदी उकळी येऊ द्यायची आहे आणि अशा पद्धतीने साईडला जी मलाई येते ती आपण दुधामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आणि आता दुधाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे मी 4 चमचे साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त साखर म्हणजे गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखरेचा वापर करू शकता. तर इथे पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर दूध अशा पद्धतीने उकळ आल्यानंतर जी साय जमा होते ती अशा पद्धतीने दुधामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर अगदी 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला छान दुधाला उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे 2 मिनटं झालेली आहेत आणि दुधाला छान उकळी आलेली आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपण इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा मिक्स फालुदा घेतलेला आहे. मिक्स फालुदा म्हणजे सब्जा, साखर, शेवया, त्याच्यामध्ये काजू बदाम असं सर्व असतं. तर इथे आपण मिक्स फालुदा घेतलेला आहे. म्हणजे वेगळं असं काही टाकायची गरज नाही आहे. फक्त इथे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 4 ते 5 चमचे साखरेचा वापर करू शकता. आता आपण इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा फालुदा घेतलेला आहे आणि आता दुधामध्ये छान स्लो गॅसवर आपण मिक्स करून घेणार आहोत. तर शेवया शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. तर स्लो गॅसवर आपल्याला छान शेवया शिजवून घेणार आहोत. तर अगदी 15 मिनटासाठी आपल्याला छान स्लो गॅसवर दुधाला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर 15 मिनटात छान शेवया शिजल्या जातात. तर तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही केशर पिस्ता किंवा मँगो फ्लेवर असेसुद्धा हे फ्लेवर मिळू शकतात. तर किराणा स्टोअरमध्ये हे फालुद्याची पाकिटं मिळू शकतात. तर आता स्लो गॅसवर आपल्याला छान 15 मिनटं छान फालुदा शिजवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता साधारण एक उकळी येऊ लागलेली आहे. तर अगदी 15 मिनटं अशा पद्धतीने छान आपण स्लो गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे. 15 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे. तर इथे 15 मिनटं आपल्याला स्लो गॅसवर आपल्याला छान फालुदा शिजवून घ्यायचा आहे. फालुदा म्हणजे त्याच्यामध्ये ज्या शेवया असतात त्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर त्या शेवया शिजण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात. तर इथे फालुदा शिजत असताना अधूनमधून चमच्याने ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग ओतून जाण्याची शक्यता असते. तर इथे 10 ते 15 मिनटं छान आपण अशा पद्धतीने फालुदा म्हणजे दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे शेवया छान शिजल्या जातात. तर इथे 15 मिनटं झालेली आहेत आणि फालुदा छान आपला तयार झालेला आहे. आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून थंड झाल्यानंतर आपण 1 ते 2 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर हा फालुदा एकदम थंड करून घ्यायचा आहे. तर इथे आपण 2 तासानंतर आपण फ्रीजमधून काढून झालेला आहे. 2 तासानंतर छान असा थंडगार असा फालुदा तयार झालेला आहे. आता हा फालुदा आपण एका ग्लासामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपण छान थंडगार असा फालुदा तयार करून झालेला आहे आणि आता आपण ग्लासामध्ये पहिले आपण इथे आईस क्यूबचा वापर करणार आहोत. तर इथे 2 ग्लासांमध्ये आपण आईस क्यूबचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे. लहान मुलांना टुटी फ्रुटी खूप आवडते. तर इथे तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही टुटी फ्रुटीचा वापर करू शकता. फ्रुटी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर जो आपण फालुदा छान शिजवून घेतलेला आहे तो आपण त्याचा वापर केलेला आहे आणि आता इथे मी थोडंसं सब्जाचा वापर करणार आहे. तर इथे माझ्याकडे सब्जा होता तो मी थोडा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला. तर इथे मी थोडंसं सब्जाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. तर इथे काजू किंवा बदामाचे छान काप आपण फालुद्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत. फालुदा आपण 2 ग्लासांमध्ये ओतून झालेला आहे. आता इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीमचा वापर केलेला आहे. तुम्हाला इथे जर स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम आवडत नसेल तर तुम्ही कोणताही आईस्क्रीमचा वापर करू शकता.
इथे आपण फालुदा स्ट्रॉबेरीचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीमचा वापर केलेला आहे. आता आपण इथे फालुदा छान ग्लासांमध्ये ओतून झालेला आहे आणि इथे थंडगार असा फालुदा तयार झालेला आहे. तर इथे सजवण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे आणि चेरीचा वापर केलेला आहे. तर इथे आपला हा फालुदा छान थंडगार असा तयार झालेला आहे. नक्कीच रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.